हॅलो. हो दादा, कशी आहे तब्येत? हो हो, आम्ही पण मजेत आहे. अहो दादा, आज रक्षाबंधन आली. तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना की रक्षाबंधनला सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे देणार म्हणून. असं हो, पण अजून बँकमध्ये पैसे आले नाहीये. अहो ते बराबर आहे, पण आमचे मागचे 2 महिन्यापासून पण पैसे आलेले नाहीये. ते का बरं असं? हो, पण तुम्ही बोलले होते ना, जेव्हा फॉर्म आम्ही सबमिट केला होता तेव्हा तर तुम्ही आम्हाला काही सांगितलं नव्हतं की ज्यांची प्रॉपर्टी, शेती, घर, गाडी आहे तर आम्ही त्यांना पैसे देणार नाही म्हणून. असं मग आता अचानकच हा नियम कसला? हो ते तर बरोबर आहे, पण तुम्ही सांगितलं होतं ना की मी सगळ्या लाडकी बहिणींना पैसे देणार म्हणून. असं ते आम्हाला काहीच माहित नाही. आज रक्षाबंधन आहे, आज रात्री 12 वाजेच्या अगोदर आम्हाला पैसे येऊन जायला. हो, आम्ही तुमच्याच जीवावरती साड्या उधारीवरती घेऊन आलेलो आहेत रक्षाबंधन येणार होती म्हणून. आणि आता नवऱ्याकडनं कसं काय मागणार? नवऱ्याला तर आम्ही सांगत होतो भरपूर, तुमचा आमचा लाडका भाऊ आम्हाला पैसे देतोय म्हणूनच आता तुमच्या पैशांची गरज नाही आम्हाला. आता कुठल्या तोंडाने आम्ही त्यांच्याकडनं पैसे मागायचे? नाही हो दादा, असं नका करू. टाका आम्हाला पैसे लवकरात लवकर. मागच्या महिन्याची पण टाका आणि ह्या महिन्याचे पण टाका, आणि रक्षाबंधनला तुम्ही प्रॉमिस केलं होतं टाकणार म्हणून असं ते पण टाका. आम्हाला काहीच माहित नाही. हो टाकणार आहेत ना, नाही तर विचार करा. ह्यावेळी 5 वर्ष तुम्ही उभे राहिले, पुढचे 5 वर्ष गाठ आमच्याशी राहणार आहे. हा, आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. ज्यांनी तुम्हाला उभं केलेलं ना ते तुम्हाला खालती आणू पण शकतात. हो 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 हो, रात्री 12च्या अगोदर येऊन लागायला पाहिजे हो पैसे, नाही तर उद्या वापस कॉल करते मी तुम्हाला. हो ठीक आहे, ओके. हो, लाडक्या बहिणीचे म्हणून मी बोलली, सीधं सांगितलं. तर ज्या ज्या बहिणींना पैसे पडले नाहीयेत ना त्या त्या बहिणींनी सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करायचा. सीधा आपल्या लाडक्या भावालाच पोहोचायला पाहिजे, नेमकं रात्री 12च्या पहिले सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. मला कमेंटमध्ये सांगायचं कुणाकुणाच्या अकाउंटमध्ये किती किती पैसे आलेले आहेत. मी पण तुम्हाला शेअर करणार आले का नाही म्हणून. असं ओके.